बरेच लोकांना मंथली खर्च सुद्धा लिहून ठेवत नाही, की खरंय. माझा खर्च किती होतोय इकडे सुद्धा त्यांचं लक्ष नसतं. खरंय. प्युअरली आजमध्ये जगणारे. खरंय. आता कसं होतंय 90% हम्म. तुला जर का टक्का पाहिजे असेल ना तर मी हम्म. तुला सांगते बजेट बनवणारी लोक फक्त 10% असतील. हो. ते पण अगदी ना खूपच त्याच्यातली माहिती आहे ज्यांना थोडंसं. नाहीतर काय होतंय माहितीये का, मी आता जसं माझ्याकडे क्लायंट्स येतात त्याच्यावरनं तुला सांगते. मी महिन्याचा खर्च मॅडम ते काय 20-25 हजार आहे. मी म्हटलं तुमच्या ट्रॅव्हलिंग मूव्हीज ह्याच्यावर किती जातात. मॅडम ते काय 10-15 हजार रुपये जातात. मी म्हटलं मग तर 1 लाख पगार आहे म्हणजे 50 हजार तर महिन्याला उरायला पाहिजेत. मग दोघे एकमेकांकडे बघणार. नाही कुठे असं गेले? नाही होत, असं होत नाहीये. मी म्हटलं मग काय क्रेडिट कार्ड वापरताय? हो मॅडम. क्रेडिट कार्डचं बिल मॅडम ॲटलिस्ट 40-50 हजार रुपये असतं, कारण का आम्ही सगळेच ते क्रेडिट कार्ड स्वाईप करतो, आम्हाला पॉईंट्स पण मिळतात. मी म्हटलं मग तिकडे काहीतरी चुकी जात आहे, म्हणजे आपण काहीतरी गफलत करतोय. जर का तुम्ही म्हणतायत की 20-25 हजार माझा ग्रोसरीचा खर्च आहे, 10-15 हजार माझा आउटिंग वगैरे बरोबर ह्याचा, आहे. तर मग आपली म्हणजे 15-20 हजार का सेव्हिंग व्हावी? मग तर आपली 50 हजाराची सेव्हिंग व्हायला पाहिजे ना, अर्थात. म्हणजे ॲटलिस्ट अकाउंटमध्ये तरी तेवढा बचत राहिली पाहिजे. तर तिथे मला लक्षात येतं की इथे काहीतरी कॅल्क्युलेशन्स बिघडतात.